तेही तू हातानेच करतोय. अच्छा, त्याचा मागे सुद्धा मी एक बटन काहीतरी पाहते. तर ते जर आपण रिमोट कंट्रोलनी जर किंवा अॅनिमेट्रॉनिक्सच्या तंत्राने जर वापर केला तर त्याचा जास्त अजून इफेक्ट येईल. बेसिक तंत्र सेम ठेवून त्याचं ह्युमन हँड आणि अजून अॅनिमेट्रॉनिक्स किंवा आतमध्ये सर्वच असतात त्याचा जर वापर केला तर अजून एक काहीतरी त्याला नवीन डायमेन्शन मिळेल. तर त्याचा मी रिसर्च करतो आणि ते त्या फिल्म मध्ये मला वापरायची इच्छा आहे. अरे वा, तर या सगळ्या गोष्टींवर अभ्यास तुझा चालू आहे आणि आणखीन तू जसं म्हणाला की हे सगळे पूर्ण तंत्र आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमचं जे वर्कशॉप आहे आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे लोक, कारण ही तुम्ही दिशा देताय नवीन मुलांना, पपेटियर्सना एक मनोरंजनाचं नवीन साधन तयार होत आहे. तर त्यामुळे त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? लोकांना आवडतंय का ते? आणि जेव्हा इनफॅक्ट आम्ही जेव्हा ते सेंटर इनॉग्रेट केलं तेव्हा आम्हाला खूप रिस्पॉन्स आले. कारण आणि कसं आहे, आम्ही वर्कशॉप आमच्या प्रोफेशनल असाइनमेंट सांभाळून आम्ही ते करतो. शनिवार रविवार म्हणजे बाबांनी डेडिकेटेड ते दिवस ठेवले की त्या शनिवार रविवारी बाकी काही प्रोफेशनल काम करायचं नाही, ह्या कलेच्या प्रसारासाठी आपण स्वतःला झुकून द्यायचं. आणि आम्ही या ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही बेसिक 3 कोर्स सुरू केलेले आहेत. पहिला म्हणजे एक अमॅच्युअर कोर्स किंवा हॉबी लेवलवर जो कोर्स आहे, म्हणजे जो कोणी येऊन ह्या आर्ट बद्दल एक बेसिक नॉलेज त्याला मिळेल. त्याच्यानंतर सेकंड कोर्स म्हणजे हा जो पहिला हॉबीचा कोर्स आहे तो अगदी कोणीही करू शकेल, त्याला काही बेसिक ट्रेनिंग लागणार नाही. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत जर एका मुलाला आपल्याला पपेट्री बद्दल जस्ट एक माहिती पाहिजे असेल. त्याच्यानंतर सेकंड कोर्स आहे तो सेमी प्रोफेशनल कोर्स आहे. थोडंसं तुम्हाला आम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग देतो जेणेकरून तुम्ही एक लोकांपुढे येऊन ती आर्ट थोडी सादर करू शकता. आणि प्रोफेशनल कोर्स म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळं पपेट मेकिंग पासून त्याचं नॉलेज देतो आणि ते नॉलेज ते यूज करून कुठल्याही फिल्म मीडियम किंवा टेलिव्हिजन मीडियम साठी ते सादर करू शकतात. आणि आम्ही प्रोजेक्ट्स मध्ये ते प्रोफेशनल ऍज अ पपेटियर म्हणून ते येऊ शकतात. अरे वा, एक छोटासा प्रश्न मला वैयक्तिक विचारायचा आहे की मुलींसाठी हे क्षेत्र आहे का? हो आहे ना, तू ये ना नक्की. तू मला तुझ्या गर्लफ्रेंडचं नावच नाही सांगितलं. पण ऍक्च्युली सांगू का, माझी कॉलेज गर्लफ्रेंड नाही आहे. पण हा शो बघितल्यावर नक्की मिळेल कोणतरी गर्लफ्रेंड. तुला लाजताना आम्ही नेहमी बघितलं, पण तू तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव नाही सांगितलं. ठीक आहे, सत्यजितच्या गर्लफ्रेंडचं नाव सांग ना. नाही, माझी पण थोडी गर्लफ्रेंड नाही. अरे बापरे, म्हणजे एका प्रश्नावरती मी सत्यजितला लाजवलंय नक्की. आतापर्यंत तुम्ही पाहिला छोटू सिंगला लाजताना सत्यजित सुद्धा लाजलाय. ठीक आहे, हे प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, परंतु तुला शुभेच्छा खूप देते, तुझं अभिनंदन खूप करते, तू इथपर्यंत पोहोचलाय. आणि खरंच जसं मी म्हणाले की आम्हाला सगळ्यांना फार अभिमान आहे तुमच्यावर. आणि तुम्ही जो हा पुढे संकल्प मांडलाय तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आणखीन यश हो, ही पूर्ण शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तू इथे आलास ते. आणि साम मराठीच्या सर्व प्रेक्षकांचा मी खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. हाय. त्यामुळे सध्या आपल्याला सत्यजित आणि छोटू सिंग यांनी तर बाय बाय म्हटलंय. मी तुम्हाला बाय बाय आताच म्हणणार नाही, आपल्याला एका छोट्याशा ब्रेक नंतर यायचंय. आणि तुम्ही साम मराठीवर आणखीन काय मिस करायला नको हे तुम्हाला मी सांगणार आहे छोट्याशा ब्रेक नंतर. मॉर्निंग शो सोडून कुठेही जाऊ नका.